नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे, सायली जी असते ना ती रुसलेली असते, कारण तिला सतत वाटते की काहीतरी तिच्यापासून लपवले जाते. जी लपवछपवी ना ती जीवघेणी झाली तिच्यासाठी. तिला नको नकोसं वाटू लागले, पण घरातले म्हणणं तिला काही सांगायचं नाही, तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचे. तर आता ते तिला सांगता येत नाही आहे आणि तिचा रुसवाई आता घालायचा कसा हा जो प्रश्न पडला आहे. तर सगळेजण हळूहळू दबक्या सावलांनी सायली सायली असं म्हणत येतात. तर आता पाहते सायली, मी बोलणारच नाही असं म्हणते. तिलाही खरं तर मजा घ्यायची, तिला सगळ्यांकडनं लाड करून घ्यायची आणि खरं काय आहे ते जाणून पण घ्यायचं. पण आता सायली सायली म्हटल्यावर ती पाहत नाही आहे, मग ती जरा जास्तच मकडते, जास्तच काय म्हणते भाव खाते. तर आता इथे तिला टाळण्यात येते. आता प्रत्येकजण आपापल्या कामासाठी हळूहळू निघून जातं. सायली जेव्हा वळून पाहते ना, सगळेजण आपापल्या खोलीत काही ना काही कारण करून निघून गेलेले असतात. दरवेळेला सायलीकडे सगळेजण लक्ष देतात, आज मात्र कोणीच देईना. या गोष्टीची तिला खंत वाटू लागते आणि म्हणू लागते की हे काय झालं आहे, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे, सगळ्यांचं नेमकं काय चाललं आहे. तितक्यात अश्विन तिथे उरलेला असतो. अश्विनशी बोलण्याचा ती प्रयत्न करणार, तेव्हा अश्विन पण फोनवर हॅलो हॅलो करत तिथून निघून जातो. आपण मात्र आता इकडे हेही पाहतोय की एकदम दुःखाच्या एकदम डोंगरात काय म्हणतात पाण्यात अशी बुडवून गेलेली ही जी प्रिया आहे ना, तर तिला असं वाटतं की आपण किती भारी आयुष्य जगत होतो. तन्वी म्हणजे काय रॉयल काम होते यार. तन्वीचे किती लाड, किती सगळ्या घरी, तिला किती पैसा अडका, ती म्हणेल ती गोष्ट, ती मागेल ती गोष्ट. आपण तन्वी म्हणून जगलो आहे. ही आयुष्य किती 2 वर्ष किती सुखाचं, किती भारी होतं, लॅविश होतं. आणि आता त्या आयुष्यात सायली तर आधीच लाडाची होती, त्यातली त्यात आता ती त्या घरात पण आहे हे कळल्यापासून तर तिला आता खूपच जास्त भीती वाटायला लागली आहे. आणि मग ती प्रियाचं मात्र संताप होतोय, काय करू नये काय नाही असं होते. तिला तिचा रागच कंट्रोल होत नाही. इकडे तिकडे अशी ती फेकजोक करू लागते. तिला इन्स्पेक्टर आपल्या हवालदार जी येते ना ती जेवायला देते, ते जेवणाचं ताटसुद्धा धुडकवून लावते. माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. त्या सायलीला इतकं सुखाचं मी पाहिलं आहे, मला आता ते सुख तिच्याकडनं हिरवून घ्यायचे. तिचं डोकं शांत करण्यासाठी ती हवालदार म्हणते, अगं बाई शांत हो, 2 जीवाशी आहे ना तू. आता इथे इमोशनल डायलॉग, मी 2 जीवाशी आहे ना, प्लीज माझी कर ना काहीतरी मदत, दे ना मला मोबाईल 2 मिनटासाठी. तर ती हवालदार नाही म्हणत असते देण्यासाठी, तू माझी नोकरी घालवशील. तर ती म्हणते, बघ आता मी जोरात ओरडून सांगेल की ही हवालदार मला फोन देते, मी घरी फोन करते, मी किती ही हवालदार कशी आहे, तुझी नोकरी घालवून टाकेल मी. आता धमकी दिल्यामुळे बिचारी आता पटकन मोबाईल काढून देते, 2 मिनटात बोलायचं लगेच परत द्यायचं असंही सांगते. तर आता इथे हिने कॉल केलेला आहे त्या राकेशला ती खोदून विचारू लागली. आता सगळ्या घरच्यांना कळलं आहे ना की सायलीच तन्वी, तर तिच्यासाठी काहीतरी प्लॅन पण सगळेजण करत आहे. तर काय प्लॅन करताय, काय गिफ्ट तिला देणार आहे, काय करणार आहे, इत्तमभूत एकूण एक माहिती त्या सुमनला विचारायची, माझ्यापर्यंत पोचवायची. जर तसं केलं नाही तर बघ मी तुझं काय करेल. तुझं रहस्य मी सगळ्या सायलीला आणि ह्या अर्जुनला सांगून देईल की तू तुझ्या बापाला मिळलेला आहे, त्याला सोडवण्यासाठी तू प्रयत्नशील आहे, तूच त्यांच्या जीवावर उठला आहे. हे जर सत्य जर कुणाला कळू द्यायचं नसेल तर मला सांगायचं तिकडे काय काय घडते. आता राकेशला पण वेठीला धरले तिने आणि राकेशला धमकीच देते, जर तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती सांगितली नाही तिथली तर मी तुझं सत्य अर्जुन, सायली आणि घरच्यांपर्यंत पोचवेल की तू त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. आता राकेशला पण बरोबर कैचित धरले. बापरे, जेलमध्ये राहूनसुद्धा इतकं भन्नाट डोकं चालते ह्या बाईचं, प्रत्येकाला वेठीला धरते. अगदी गोड बोलून झालं आहे, आता डोक्यात फरक पडल्यासारखं करायला लागली. आता हवालदार बाई तिच्याकडनं मोबाईल घेऊन चटकन बाहेर निघून जाते. आपली सायली आहे ना, तिची कोणी लाडीगुडी करत नाही, तिच्या मागे कोणी करत नाही. तर तिने नवीनच युक्ती काढली. तर ती स्वतःहून सगळ्यांकडे जाऊन आता लाडीगुडी करते. जे आवडेल तो पदार्थ आता आजीला तिने बनवून दिला आहे आणि आजीला खाता विचारू लागते, आजी मी तुझी लाडकी नाते ना गं, आणि सायली पण तुला आवडते की नाही, मग माझ्यापासून काय लपवत आहे सांग ना गं. आता आपली आजी इकडच्या तिकडच्या गप्पा ऐकता बोलण्याच्या ओघामध्ये सांगू का तुला आमचं काय चालले, तुझे खूप लाड करायचे, तुझ्यासाठी ना एवढं बोलत असतानाच ना पाठीमागून इना मिनाडी का, म्हणजेच आपले अर्जुन, चैतन्य आणि अश्विन हे डोकावतात. सायली एकदम अशी कंठापर्यंत येते, सांग ना कोणतं रहस्य तू असं लपवलं आहे. तर आपली इना मिनाडी का तिकडनं खुणवतं, नो 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 सांगायचं नाही. हा सीन खूप पाहण्यासारखा आहे बरं का, खूप मज्जा येते हा सीन पाहताना. तर इथे सायली आता दुसरा ऑप्शन निवडते. आजी तर काही ताक लागू देईना, आजीने एकदम गुपित ठेवले, तोंड बंद, काहीच सांगायचं नाही. तर आता आपण इथे पाहतोय आपली सायली आहे ना जाते मामांच्या खोलीत. मामा
तू माझ्यापासून कधीच काही लपवत नाही ना रे मामा, आज सांग ना मग तू माझ्यापासून काय लपवतोय. सगळेजण ना काहीतरी लपवत आहे, मला जाणवतं येते. माझा मामा माझ्यापासून काहीच लपवत नाही, सांगणार रे मामा मला. असं म्हणत मामाला मामू बनवायला गेली बरं काही. पण हा मामू आहे ना, मामू नाही बनणार आहे. कारण पाठीमागून येतात इना मिनडी का, आणि ते तिघंजणं जेव्हा ना ते सांगणार ना काय होते त्याच वेळेला डोकं नो 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 सांगायचं नाही असं खुणवतात. एकदम भन्नाटेवर काही सीन. तर आपण पाहतो एकही शब्द ही इना मिनडी का बोलू देत नाही. तर आता तिसरं ऑप्शन तिनं जाते कल्पना मामीकडे. आणि आता प्रताप इथे नाटक करतो, मला ना महत्त्वाचं कॉल आहे तर मी नंतर बोलतो. तर दुसरं ऑप्शन आता इथे ती जाते कल्पना मामीकडे. कल्पना मामी मग तिला मग लाडीगोडी लावू लागते. तुमच्या दोघींचं काय चाललं आहे, तुम्ही कसल्या प्लॅनिंगबद्दल बोलताय मला पण सांगा ना. तुम्हाला माझी शपथ, आता शपथ घातली गोड घातली. कल्पना तर बाई शपथेत अडकूनच जाते दरवेळेला. तर ती म्हणते बाई शपथ नको घालत जाऊ ना, आधी तुझी शपथ काढ मग सांगते तुला. तर इथे सायली म्हणते नाही 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 तुम्ही आधी सांगा. तर आता इथे शपथ काढून घ्यायला सांगितली आहे कल्पनाने. आणि मग तिला हे इनामिनाडी का खुणवत आहेत की अजिबात काही सांगू नको. तर आता त्या दोघीजणी तिकडच्या गप्पा सांगतात की आमची प्लॅनिंग अशी चालू होती की उद्या ना आम्हाला बाहेर शॉपिंगला जायचं आहे, मग तिकडे गेल्यावर काय काय करायचं आहे. बस परफेक्टली सायलीला एवढी गोष्टीची भनक लागून दिलेली नाही, काय चाललं आहे काय नाही. सायली मात्र फिनफिन करत असते, कोणीच माझ्याशी खरं बोलत नाही. मग ती रागवते, रुसते आणि म्हणते की जाते मी आता बाहेर, शतपावला करते, मग येतील मला सगळेजण बघायला शोधायला. आणि सगळेजण आले की मला शोधायला, मग मी सांगते त्यांना काय सांगायचं ते. इथे सायली बाहेर गेलेली पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मीटिंग बसते, छान सगळेजण बसलेले. तर आता इथे डिस्कशन चालू असतं की आपण सायलीला काय सरप्राईज द्यायचं, तिला काय गोष्टी आवडतात, तन्वीला काय गोष्टी आवडतात. खरं तर सायली तन्वी ह्या माणसांमध्ये रुळणारी बाई. तिला सगळ्या नातेवाईकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी बोलायला, भेटायला, त्यांच्या मनातले व्यथा जाणून घेणं किंवा त्यांच्याशी गोड बोलणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे तिचं आवडीचं काम. तर त्या संदर्भातच आपण काहीतरी सरप्राईज दिलं तर त्यात एवढी आनंदाची गोष्टी आपली सायली तन्वी आहे. तिला तिचं घर मिळालं आहे हे प्रत्येक नातेवाईकाला किंवा प्रत्येक मित्रमैत्रिणीला कळायला हवं. तर आपण अशी प्लॅनिंग करायची की तिचे मित्रमैत्रिणी सगळे जवळचे जे व्यक्ती ती आजपर्यंत ज्यांच्यासोबत राहिली, त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवला, त्यांच्यासोबत आपण तिला पुन्हा एकदा भेट घालून द्यायची. हे आहे सरप्राईज. हे सरप्राईज डन होणारच. तितक्यात सायली आली. बघितलं तुम्ही सगळेजण नेहमीच काहीतरी चर्चा करताय, माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, आत्ता पण काहीतरी प्लॅनिंग चालली. असं का करताय, नको नाही लपवछपी. मला ह्या लपवछपीचं कंटाळा आलं. इतके दिवस लपवछपीच चालू होती, मी खरी तन्वी आहे हे मला आजपर्यंत कळलंच नव्हतं. आणि आता पुन्हा एकदा हीच लपवछपी माझा जीव घेईल की काय असं वाटतंय मला. इतकं डायलॉग मारते आणि खोलीत निघून जाते. अर्जुन म्हणतो की मी तिच्याशी नंतर बोलतो, आता आपली प्लॅनिंग करून घेऊया. नाहीतर ती सतत मध्ये जेम्स बॉन्ड सायली येत असते. तर ती सायली आपल्याला कधीच काही सुचू देत नाही, बोलू पण देत नाही, एकांतच देत नाही यार ती. तर आता उद्या सकाळी काय काय करायचं आणि काय काय नाही जेवल्यानंतर हे सगळेजण ठरवतात. आणि केटरिंगचं काम कुणाकडे, डेकोरेशनचं कुणाकडे, सगळे कामं वाटले बरं. सरप्राईज वगैरे आमंत्रण पटापटा कोणाकोणाला काय काय रात्रीतनं द्यायची आहे बरं का. तर ती सगळी प्लॅनिंग एकदम भूत तयार आहे. आणि आता सगळ्यांनी लवकर झोपा, लवकर उठा. उद्या उठल्यापासूनच आपली हा जो सोहळा आहे ना तन्वी डेचा तो सुरू होणार आहे. आणि ते सकाळी कुसुमताई आणि आपल्या मधुभाऊंना पण लवकर बोलवून घेतले, कुसुमला सांगितले. तर ती हो पण म्हणाली आहे. आता रविराजांनी प्रतिमा यांनाही लवकरात लवकर सकाळी बोलवून घ्यायचं हे पण काम देण्यात आलेले. सगळे कामं एकदम इत्तंभूत तयार आहे. चला झोपायला म्हणत सगळे झोपायला जातात. रात्रीची जेवणाची वेळ. दुपारी त्या बाईंनी ताट धुडकवून लावले. आता रात्रीच्या वेळेलाही ताट हातात आहे, पण कोणाशी एक शब्दही चकार बोलत नाही. एकदम शांत, एक तंद्री लावून बसलेली. मला तर वाटतं ही म्हणजे तिला तेव्हा पाहून आहे ना एकदम असं वेगळंच वाटतं की बिचारी गं. तर आता ह्या बिचारी आता आपण जिला म्हणतो ना ती काही बिचारी नाही बरं का. तिच्याकडे एक कैदी जाते ती म्हणते तुला खायचं नाही, तुझं ताट दे मला, मी खाते. अशी काय बसली तोंड इकडे तिकडं तोंड डोळे करून, दे तुझं ताट. तरी ते एक असा चेहऱ्यावरचा भावसुद्धा हलत नाही या बाईचा. कोण काय बोलते कोणाकडे भानच नाही आहे. भान हरपून गेली आहे ती. तिला इतकं दुःख, इतकं डिप्रेशनमध्ये गेली होती, तिला काही सुचत नाही. डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे ती कैदी जी असते ना ती तिच्याशी आंबरीतुंबरी करते, तिचं ताट हिसकावून घेते. हे पाहिल्यानंतर तर आता भन्नाट चिडली बरं का प्रिया. आपली सायलीने मात्र अजून रात्र झाली तरी अजून श्वास काय टाकलेला नाही. काय लपवत आहे. अरे पोटातलं बाळ ना जेम्स बॉन्डसारखं एकदम हुशार बनून येईल, त्याच्यावर गर्भसंस्कार त्याच्या अशीच करते, शोध लावा. अरे वकिलांच्या पोटी पोलीस येईल की काय.
आपण आता इथे पाहतोय अर्जुन लगबग करत आलेला आहे खोलीत, काम करायचे म्हणून त्याला त्याचं बसलेला असतो. तर तितक्यात ना सायली विचारते काय चालले मला सांगा. तर तो म्हणतो आलं आलं मला आजीने बोलवलं, निघाला बरं. त्या निघालेल्या मूर्खाला ती परत पकडून आणते आणि म्हणते बस इथं. आता सायली ना आहो म्हणत नाही बरं का, तन्वी अरे अर्जुन सांगतोय की नाही मला, ह्या शब्दातच ती बोलते. अर्जुन मात्र म्हणतो की माझ्या बायकोला जर कळलं ना तन्वी तुम्हाला इतकी रागवते तर ती चिडेल. बस हसायलाच येतं आपल्याला त्यावेळेला. अरे ही जी प्रिया आहे ना एकदम डिप्रेशनमध्ये गेली, तिला कैद्यांच्या चेहऱ्यामध्ये पण ना आपली सायली दिसायला लागली. सायलीला पाहून ते आता तिला धरते, तिला म्हणते की बस बस झाली तुझी मनमानी, तुला तर मी जगूच देणार नाही सुखानी, तुझा जीवच घेऊन टाकते असं म्हणत दात आवळत त्या कैदीला इतकी मारते, गळा आवळते, काय डोकं आपटते काय भिंत. गळा आवळल्यानंतर तो सोडत नाही, त्या बाईला श्वासही घेता येत नाही रे. हश कशी बशी बाजूच्या मंडळी तिला सावरण्याचा प्रयत्न करते पण कशीच आवरत नाही ती. सायलीचा जीव घ्यायचा, सायलीचा जीव घ्यायचा एवढंच तिला तिच्या नजरेने दिसते. त्या बाईचा जीव गेला असता गं. आता इथे हवालदार बाईला बोलवून आणलं जातं आणि झटकापटकी तिच्या हातावरती फटका मारत ती हवालदार बाई तिला वेगळं करते आणि हिला ना आता खरंच वेड लागले वेड, तर हिला वेगळे एकांतच ठेवायला पाहिजे, कोणासोबत आणायलाच नाही पाहिजे अशी भीती आहे सगळ्यांमध्ये निर्माण झाली. ही बाई तर कुणाचं पण जीव घेईल. कैदी आहे ना बाकीचे ते म्हणू लागतात की हिला आत्ताच्या आत्ता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन घाला. तर आपल्याला पुढे पाहायला मिळेल की ही जाते की नाही वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये, काही एकांतवासात कारागृहात फेकून देतात तिला. ही बाई मात्र आता शांत बसणार नाही. भन्नाट रूप घेतले तिने, एकदम डेंजर. आपण पाहतोय सायली आता विचारते इकडची तिकडच्या गोष्टी करू नका, तन्वी सायली सायली तन्वी, मिस सायली मिस तन्वी, खरं काय ते काय मला सांगा असं म्हणत तिने आता ठणकावून अर्जुनला सांगितले की बोल खरं काय. अर्जुन मात्र म्हणतो की नाही ना काहीच नाही तुझ्यापासून लपवत, किती इनोसंट आहे बघा बरं हा अर्जुन, काहीच लपवत नाही बायकोपासून, बायकोला जाम घाबरतो बाबा. तर बायकोला म्हणतो आता ना मला खूप झोप येते, तर मी एक काम करतो झोपून घेतो, तू पण झोप, तुला पण गरज आहे. तर इथे तन्वीनं आपली दादागिरी करू लागते. तन्वीला तो म्हणू लागतो की हे बघ माझी बायकोनं फार डेंजर आहे, तिच्या नवऱ्यावर कोणी रागवलं आणि तिला अजिबात आवडत नाही बरं. तर ती पुन्हा म्हणते हे बघ वेळ काढूपणा करू नका तन्वी सायली करू नका, मला खरं काय ते ऐकायचं तुमच्याकडनं, तुम्ही तरी माझ्याशी खरं बोला. आता तो बोलतच नाही ह्या गोष्टीचं, तिला भन्नाट राग येतो. ती म्हणते की आता मीही तुमच्याशी बोलणार नाही, एक शब्द बोलणार नाही, माझ्याशी या तुम्ही बोलायला असं म्हणत आपली सायली गेलेली झोपायला. बरं तिचा राग दुर्विश्वास तो काय उद्या काढताच येईल, आपली बायको आहेच गरीब. मग असं म्हणत तो तिचा काही राग काढण्याचा प्रयत्न करत नाही. झोपली आहे ना झोप बाई, रागारागाने का झोपे ना, तिकडे तोंड कर अजून कर असं म्हणत तो तिला झोपूनच देतो. बिचारी सायली तिला असं वाटलं दरवेळेप्रमाणे रुसलं की आपला अर्जुन आपल्याला सगळं सांगेल, पण अर्जुनने मात्र पणच घेतलं आहे, काहीच सांगायचं नाही ते. चला तर मग पुढे ना इंटरेस्टिंग असा भाग आहे आपल्यासाठी. प्रोमो तर तोच आहे, सायली आले तिच्या पावलांनी अरे तेच ऐकून तर कंटाळा पण आला आहे. आणि तिच्या भरपूर मैत्रिणी भरपूर असे मित्रमैत्रिणी भेटायला पण तिला येणार, नाचगाणं होणार, सगळेजण आनंदाने हा सोहळा साजरा करणार. तन्वी डे अगदी उत्साहात साजरा केला जाणार, भरपूर मित्रमैत्रिणी भेटायला येणार, सगळ्यांसोबत आनंदाने आपली सायली तिचा वेळ आणि दिवस घालवणार. एकदम इमोशनल असे सीनही आहेत ज्याने आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येईल. ह्या सगळ्या सीनला पाहण्यासाठी पण आपण तयारच आहोत. चला तर मग पुढे येणारा भाग आपण पाहूयाच, पण कमेंटमध्ये सांगा सिरियल कशी वाटते. चॅनलला सबस्क्राईब करा, बघत तर आहातच, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, म्हणजे माझ्यापर्यंत तुमचं भरपूर प्रेम मिळेल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, जशी नाशिकमध्ये आत्ता पावसाने घेतलेली. आपल्या नाशिकला आज एकदम कडक ऊन होतं, भरपूर गरम होतं आहे, हवा तर भरपूर सुटली आहे. चला मग आपण पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. आत्ता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.